अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या वतीने नांदेड शहरातील दत्तनगर भागात एका भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोपालसेठ गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने डोळ्यांची तपासणी, फिजिओथेरपी, दातांची तपासणी आणि इतर तपासणी शिबिराच्या माध्यमातून दत्तनगर परिसरातील अनेक गरजू नागरिकांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला. तसेच आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांनी प्रतिसाद दिला. या शिबिरात गणेश महाजन यांच्या वतीने गरजू रुग्णांना श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले. श्रवण यंत्रे मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत होता. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. सर्वप्रथम मार्कंडेय ऋषीच्या चरणी मी प्रार्थना करतो. जय मार्कंडेय. आज अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संगम चे आमचे उपाध्यक्ष आदरणीय उद्योगपती तसेच समाजभूषण असे गोपालसेठ गोरंट्याल यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य असं आरोग्य शिबिर या ठिकाणी दत्तनगर येथे आयोजित केलेलं आहे. मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत समाज बांधव. या आरोग्य शिबिराचं त्यांनी खूप काही असं लाभ घेत आहेत. या ठिकाणी फिजिओथेरपी असो की दंत असो की त्यानंतर रक्तदान असो की आणखी कोणतेही या ठिकाणी स्पेशालिस्ट या ठिकाणी डॉक्टर या ठिकाणी उपस्थित आहेत. तरी सर्व समाज बांधवांना मी विनंती करतो की त्यांनी या शिबिराचा खूप लाभ घ्यावा. आतापर्यंत 20 ते 25 लोकांना हे रक्तदान केलेलं आहे व 40 ते 50 महिलांनी जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी फिजिओथेरपीचा आतापर्यंत शिबिराचा लाभ घेतलेला आहे. तरी आणखी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमीत कमी 500 लोक या शिबिराचं त्यांनी लाभ घेतील. तसेच अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संघटनेतर्फे व मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघटनेतर्फे येणाऱ्या जानेवारी व फेब्रुवारी 27 मध्ये वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी आम्ही जाहीर करतो की जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तारीख डिक्लेअर झाली नाही तरी तारीख हे आम्ही निश्चित करून मी तुम्हाला सगळ्या समाज बांधवांना मी जाहीर करतो की येणाऱ्या जानेवारी व फेब्रुवारी 2027 मध्ये अखिल भारतीय युनायटेड पद्मशाली संघटना मराठवाडा युनायटेड पद्मशाली संघटनेतर्फे वधूवर परिचय मेळावा म्हणून मी जाहीर करतो. तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव गोपालसेठ गोरंट्याल, त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष शास्त्री सेठ अलकटलवार, मराठवाडा युनायटेड चे जगन्नाथजी बिंगेवार, त्यानंतर मराठवाड्याची महिला प्रणिताताई वसमतकर मॅडम, शास्त्री सेठ, या ठिकाणी जे मेळाव्याचे आयोजक आहेत प्रगतीताई नीलपत्रेवार व आमचे मराठवाड्याचे सचिव ॲडव्होकेट महेंद्र दासवार यांनी खूप चांगल्या प्रकारे शिबिराचं आयोजन केलं. तर मराठवाडा युनायटेड तर्फे मी त्यांचा खूप आभार मानतो की खूप चांगल्या प्रकारे त्यांनी शिबिराचं आयोजन केलं. त्यामुळे आमच्या युनायटेड तर्फे मी त्यांचं आभारी आहे. जय हिंद, जय मार्कंडेय. आज अखिल भारत युनायटेड पद्मशाली संघटनेतर्फे संस्थेचे उपाध्यक्ष गोपालसेठ गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यामध्ये हा भव्य आरोग्य शिबिर संपन्न होत आहे. या निमित्त आपले सगळे समाज बांधव आणि या भागातील सर्व नागरिक उपस्थित आहेत. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच ह्या तपासणी करता विविध डॉक्टर्स मंडळी, प्रत्येक भागातले सर्जन, मेन डॉक्टर्स आणि दंतरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, आपले फिजिओथेरपी, रक्तदान शिबिर असे विविध कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ब्लड डोनेशन सुद्धा झालेलं आहे. आपल्या ह्या कार्यक्रमासाठी प्रगतीताई नीलपत्रेवार, महेंद्र दासवार यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आणि ह्या डॉक्टर्स मंडळीने खरोखरच रुग्णसेवा करण्यासाठी आपले प्रतिष्ठान ते वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले
आणि आज 2-4 वाजेपर्यंत जे कार्यक्रम होणार आहे त्या सगळ्याला समाजाने आणि या भागातील समाजाने प्रतिसाद दिलेला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आणि युनायटेड पद्मशाली संघटनेतर्फे जे होणारे कार्यक्रम विविध आहेत, यापुढे असेच आपल्याला संघटनेतर्फे विविध कार्यक्रम राहतील असं मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माता.